नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 24वा श्लोक. श्लोक 24. रघुनायका वीणवाया शिणावे, जनांसारिखे व्यर्थ का वोसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहं तामनी पापिणी ते न सोदे. राम हा आपला आदर्श आहे. तो सर्वांचा नायक आहे. नायक का? तर तो प्रभावी आहे. तो आपल्याला योग्य मार्गावरती ठेवत असतो, सदैव काळजी वाहतो. त्यामुळे तो आपला खरा आधार आहे. त्याचे स्वरूप आपण समजून घ्यावे. त्याची शिकवण आपण सदैव स्मरणात ठेवून त्या मार्गावरून पावले टाकण्याचा अविरत प्रयत्न करावा. ती मूल्ये, ते आदर्श आपल्या अंगी बाणवण्यासाठी प्रयत्नरत राहावे. त्याच्यापासून कधीही अगदी काया वाचा मने सुद्धा विभक्त होऊ नये. आपल्याला ऊर्जा देणाराही तोच आहे. अशा या रघुनायकाशिवाय स्वतःला व्यर्थ शिणवू नये. आता स्वतःला व्यर्थ कसं शिणवतो बघा. आपण बोलताना भरकटत जातो. कधी कुणाची उणीदुणी काढतो, तर कधी स्वतःबद्दलच बोलत राहतो. कधी आप्त स्वकीयांचे गुणगान गात राहतो, तर कधी घराण्याचा बडेजावपणा कथन करत राहतो. किती गोष्टी आपण अक्षरशः नको तितके बोलतो. तेच रवंथ करत राहतो. इतकेच नाही तर कधी कोणाच्या बोलण्याला पुष्टी देत राहतो, तर कधी कोणाचं बोलणे खोडून काढत राहतो. तेवढा वेळ तर व्यर्थ घालवतोच, पण तेवढ्यावरही न थांबता तेथून परत येत असताना त्यातले विचार डोक्यात घेऊन येतो. थोडक्यात काय, तर वर्तमान आणि भविष्यातील वेळेचीही पूर्णपणे वाट लावण्याची व्यवस्था करून ठेवतो. किती हे विवेकशून्य वागणे. समर्थ म्हणतात, सदा सर्व काळ तोंडी रामाचे नाव वसुदे. म्हणजे मनात चित्तात नको ते विचार, नको त्या आशा अपेक्षा, अनिष्ट भावना यांचा शिरकावच होणार नाही आणि वेळेचा पुरेपूर सदुपयोग करून घेता येईल. वेळ खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. आपले मन एकदा रामामध्ये, ईश्वरामध्ये लीन झाले की मीपणा, अहंभाव आपोआप गळून पडेल. मी आणि माझे ही वृत्ती राहणारच नाही. अहंभाव हा महापापासारखा आहे. कारण मनातला मी मोठा होऊ लागला की स्वार्थीपणाच्या भुकासुद्धा मोठ्या होऊ लागतात. स्वार्थाशिवाय माणसाला काही सुचेनासे होते. हा स्वार्थ जपण्याच्या आड जो कोणी येईल त्याच्याशी तो सहजतेनं दुष्ट व्यवहार करू लागतो. अगदी मानवी संबंधांमध्येही तो स्वार्थ पाहू लागतो आणि माणुसकीपासून दूर जाऊ लागतो. माणसाचे माणूसपण जर हरवले तर मनुष्य जन्माला अर्थ काय? म्हणून समर्थांनी अहमतेला पापिणी असे म्हटलेले आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज जीवनात कसे वागावे याबद्दल बोलताना म्हणतात,
अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. सर्व संत मंडळी अहंकारापासून कोसोकोस दूर राहिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींनाही अहंकारापासून दूर राहायला सांगितलेले आहे. त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्यांना हाच सल्ला अगदी कळकळीने दिलेला आहे. त्यामुळे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण आपले लाख मोलाचे मानवी जीवन जाणीवपूर्वक व्यतीत करायला हवे. धन्यवाद.